आज आपण बनवणार आहे पुरणाची पोळी. पुरणपोळी ही महाराष्ट्राची फेमस डिश आहे. मला वाटते ती सगळ्यांनाच खूप खूप आवडत असेल, जशी मला आवडते. तर आज जाणून घेऊया आपण पुरणाची पोळी कशी बनवायची ते. ही 1 वाटी चण्याची डाळ आहे पुरणपोळी करण्यासाठी. हे छान स्वच्छ धुवून टाकते आणि कुकरला 3 शिट्ट्या येईपर्यंत पुरणाचं मिश्रण आपण शिजवून घेऊया. चण्याची डाळ पाहू शकता छान शिजलेली आहे. पाणी पूर्णपणे असं कोरडं झालं आहे. पूर्णपणे डाळ अशी शिजली आहे. यामध्ये आता आपण टाकूया साखर. 1 वाटी डाळ असल्यामुळे 1 वाटी साखर घेते आणि चवीपुरतं मीठ. साखर टाकल्यामुळे याला छान पाणी सुटणार आणि नंतर याला छान पाकाला येऊ द्यायचं. साखर टाकल्यामुळे पातळ झालं आणि याला छान घट्ट होऊ द्यायचं. बघू शकता आपलं पुरण छान झालेलं आहे. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. पुरण चाळणीतून मी आता छान पुरण बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आता विलायची पावडर टाकायची आणि जायफळ तसं किसून टाकते. जायफळने छान पचन क्रिया होते छान आणि टेस्ट पण छान लागतात. आपलं पोळ्या करण्यासाठी पुरण तयार आहे आणि कणिक पण छान मळून घेतली आहे. आणि जसं पुरण आहे त्याच लेवलचं कणिक आहे. जे पातळही नाही आणि घट्टही नाही, सेम. कणिकमध्ये आपण हळद टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ. पाणी टाकून छान कणिक मळून घ्यायची. आणि 2 चम्मच तेल टाकायचं. आपली कणिक आणि पुरण दोन्हीही रेडी आहे. आता ते बनवून घेऊया.
आपली पुरणपोळी तयार. पहा किती मस्त दिसत आहे. खूप छान. आपण कणकीमध्ये पण हळद टाकली होती आणि पुरणामध्ये पण, त्यामुळे छान सुरेख असा पिवळा कलर आलेला आहे. आणि पुरणपोळी खूप मस्त झालेली आहे. मस्त मस्त खा, स्वस्त राहा.